करी पाहुणे रूबरा सोयरिया करी पाहुणे रूबरा कांडितो ठोमरा संता लागी कांडितो ठोमरा संता लागी गायीची देखोनी बदबदा मारी गायीची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाणी वेशीशी नेतसे उदंड फुले पाणी वेशीशी नेतसे उदंड देऊनी निखांड ब्राह्मणांशी देऊनी निखांड ब्राह्मणाशी बायलेच्या गोता आवडीने पोसी बायलेच्या गोता आवडीने पोसी माता पितयांशी दवडूने माता पितयांशी दवडूने गायीची देखोनी बदबदा मारी गायीची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी म्हणे त्याच्या तुका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया भोगावया गायीची देखोनी बदबदा मारी गायीची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं दुसरं चरण चालू आहे. पामर माणूस कसा वागतो आणि मग त्याचं फल काय त्याला मिळतं ते सांगितलं. त्याचा निषेधही केला आणि फलही सांगितलं. पामराला जातो यमपुरी शेवटी तो यमपुरीला जातो आणि यमाच्या यातना सोसतो आणि जितेपणी त्याच्या तोंडावरील ठुंका. तुकाराम महाराज म्हणले त्याच्या तोंडावर ठुंका. अशा पामराच्या तोंडावर ठुंकलं तरी काही अडचण नाही. ठुंका म्हणजे निषेध केला महाराज. ठुंका या शब्दाचा अर्थ थुंकणेच असा होत नाही. लोक सगळे थुकायले तुझ्या अंगावर तरी तुला कळना असं जे म्हणतो आपण. म्हणजे साक्षात थुंका असा त्याचा अर्थ नाही. वाकडं लावते असे घ्यावा लागतो. लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो की तुला काही चांगलं म्हणतात लोक किंवा लोक अंगावर थुंकतील बाबा कशाला उग असे माणूस म्हणतो. तोंडावर थुंकणे म्हणजे निषेध करणे. असल्या मूर्खाची संगती न करणे म्हणजे जितेपणी निषेध केला तो कोबाराने त्याचा आणि मेल्यावर त्याला फल काय जातो यमपुरी कोणता माणूस या अभंगात वागणारा सोयऱ्याला पाहुणेरू करतो आणि व्यवहार उचित आहे व्यवहार पद्धतीने पण संतांना ठोमरा काढतो. संतांवर श्रद्धा धरीत नाही आणि संतांची तेवढी आवड पाहुणे इतकी करीत पाहुण्यापेक्षा किंबहुना जास्त आवड कोणाची करावी संतांची. म्हणून तर म्हणले गुज बोलावे संतांशी. काय म्हणजे तुकाराम महाराज गुज बोलावे पत्नी राखावी देशी दासी वाटा देतात येशील काय लाड देतात येशील वाटा पावे कर्म. आपण उलट करतो. संताला खरं सांगतच नाही. सांगतो कोणीच सांगत नाही. कोणीच सांगत नाही. सगळं लवाड शांत लवाड बोलणारे काय काय म्हणते गुल बोलावे पत्नी आपलं हे चाललंय. पण गुल पत्नीला बोलूच नाही. गुल संतांना बोलावं असं. पण ते आपल्याकडे ते नाही ना. पामर आहेत आपण आणि पामर वागणूक आपल्यामुळं ते तसं वागतो. मग गायीचा विचार चाललाय. आता गायीची सेवा घोड्याच्या सेवेपेक्षा चांगली आहे. घोड्याच्या सेवेत दृष्ट फल थोडं मिळेल कोणतं बसून जायचं पण अदृष्ट म्हणताल पुण्य काहीच होत. घोड्याच्या सेवेत पाप नाही व्हायचं. पाप नाही होत. पाप काय होईल. घोडा प्राणीचे आणि तसा त्याच्यातही काही गुण नाही. घोड्यातही काही गुण आहेत ना महाराज. प्राणी आहे गुण आहेत त्याच्या बिचाऱ्यात. म्हणून त्याची सेवा म्हणजे पाप उत्पन्न करीत असं नाही पण पुण्य उत्पन्न करीत नाही. रजगुण आहे ना. रजगुणात्मक आहे म्हणून पुण्य उत्पन्न घोड्याच्या सेवेत नाही होत. पुण्य उत्पन्न व्हायचं असेल तर गायीची सेवा. गायीची सेवा गायीच्या सेवेमध्ये पुण्य प्राप्त होतं हे निश्चित आहे. आणि मग गाय पाहिल्यावर बदबदा मारी गायला काठीने मारतात लोक.
मला टिटकी नाही गायला का ती हाणू नाही सहज थोडं हाणलं तर बाजू वेगळी लहानाला हे ते थोडंसं धुंकावं लागतं ती बाजू वेगळी पण गायला बांधू बांधू मारते काही काही लोडण्यानं ठोकायला गायला गायीशी कोणी बदबदा मारली गायीशी कोणी कितीतरी मारते आता ते चुकतंय जनावर आहे थोडं तितकं मारावं कसं थोडं झुंकायला हरकत नाही कसे जनावर आहे त्याला कळत नाही ना मग त्याची असं पण गायला मारतात आणि घोड्याची चाकरी घोडे लागली पण आपले हे शेवट गायीच्या सेवेमध्ये पुण्य संपादन होते म्हशीच्या नाही होत पण गायीच्या सेवेत पुण्य संपादन होते आणि आपण पाहिलं की गायीच्या शेणात काय म्हणलं मी काल तुम्हाला लक्ष्मी राहिली बरं तिला गोठ्यात नाही एवढेलं गायींनी गायी म्हणले आमच्या गोठ्यात शिरायचं नाही तर शेणात प्रवेश केला लक्ष्मी मातेने शेणात प्रवेश केला गंगा सरस्वती लक्ष्मी यांची भांडणं झाली आणि कधीच लक्षात ठेवा सरस्वती त्या लक्ष्मीचं जमत नाही आपण पूजा करतो लक्ष्मीची सरस्वतीची कुबेराची दिवाळीला लक्ष्मी पूजना दिवशी करतो पण त्या दोघीच 36 आहे हो जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नाही ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तिकडे सरस्वती आणि अशी लक्ष्मी रुसून आली होती म्हणून ती गायीच्या शेणात राहिली बिचारी गायीच्या पाठीवर सगळीकडे शरीरात 33 कोटी देवता सांगितल्या किती सगळ्या देवता तुम्ही गायीच्या पाया पडले की सगळ्या देवाचं दर्शन झालं इतकं महत्व आहे बघा गायीच्या पाठीवर हात फिरविला कितीतरी पुण्य होते नाही खरंच होते बरं शास्त्रात वर्णन आहे गायीचा हात नेसता पाठीवर निष्काम हात फिरवावा कोणाची गाय असो असा पाठीवर हात जरी फिरविला तरी पुण्य होते गायीचं दर्शन पुरून मान्य नाही मागून मान्य ती लबाड बोलली होती 2 ठिकाणी लबाड बोलली विश्वरूपाच्या वेळेला एक बार आणि सीतामातेला प्रमाण देताना म्हणून तिला पुरून नरक खाशी तोंडानं गु खाशी आणि तुझं कोणी वंदना करणार नाही पुरून निषेध केलाय त्या तोंडाचा मागून वंदना आहे गायची मागून दर्शन घ्यावं शास्त्रात वर्णन ते विश्वरूप दाखवायला ते ब्रह्मदेवाला म्हणले होते आणि विष्णूला महादेव म्हणले होते माझ्या स्वरूपात खाली पायाकडे जावं विष्णून आणि पायाचा शोध लावा किती कोरलेत पाय म्हणजे याला विराट म्हणतात शिवाचं स्वरूप हे कोणतं विराट त्याचा मेळ नाही लागत मला विष्णू नाही लागत आणि त्याला पायाकडे झालं आणि ब्रह्मदेवाला झालं ह्याच्या मुकुट जांभले दोन्ही देव दोन्ही ते खाली विष्णू गेला 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 आणि ते ब्रह्मदेव वरी 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 गेला ब्रह्मदेव वरी वरी खाली विष्णू गेला विष्णूला त्या ब्राह्मणाला ऋषीला सांगितलं नारी लागू नको त्याच्या स्वरूपाचा थांग लागत विराट आहे शिव आहे शिव म्हणजे ईश्वर बरं काय इथं कोणता घ्यायचा की अलीकडे महादेवन ब्रह्मदेव सोडून द्या त्याचा मूळ कारण कोणतं आहे कारण ब्रह्म आहे ते कारण ब्रह्म कोण ईश्वर आहे ते ईश्वर स्वरूपाचा म्हणा आता तुम्हाला समजत आहे त्याला बोलायला महादेव म्हणजे कोणता ईश्वर असा ईश्वर महादेव त्याचा मेळ नाही खाली पायाला गेले 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 विष्णू परमात्मा जमून गेलं चलून चलून गेलंच लागला कुठवर जावं म्हणावं आपण किती चलावं किती दिवस झाले काय खबर आहे मागेही कळणार पुढेही कळणार काय सुधारणार पाय आणखीन कुठं मेळच नाही ऋषीनं सांगितलं तू त्यांना लागू नको विष्णू पैसे त्याला तुला नाही का मरून जाशील तुला मेळ नाही लागणार सही सही उत्तर दे की मला तुमच्या स्वरूपाचा थांग लागला तू मला ऐक वापस विष्णू परमात्मा वापस गेले वंदना केली ते ईश्वराची भगवान मला तुमच्या स्वरूपाचा मेळ लागला पाय घोसले नाहीत वा कबुली गेली आणि ते मानलं ईश्वर पण ब्रह्मदेव जरा चाप्टर वेळच लागला त्याला विवरल्या मुकुटा गेला 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 कुठवर वेळ लागला तिथं आता काय करा म्हणला वरी तर काय मुकुट गौशाला नाही गौशाला म्हणून म्हणा मी तुझ्या मुकुटाला बघून आलो शेंड्याला बघून आलो असं म्हणायचं आता कुणामध्ये कोण होतं साक्षीला मग साक्षीदार तयार पाहिजे की नाही म्हणून केवड्याचं फुल होतं केवडा केवडा केवढा अगरबत्ती असते की नाही केवढा केवड्याचं फुल आहे बघा सुगंधी आहे केवड्याचं फुल सुगंधी त्या फुलाला तिथं त्या झाडाला आणि तिथे गाय होती एक त्या गायीला आणि केवड्याला राजी केलं मी मुकुट पाहून आलो
तुम्ही साक्ष घ्या आधी ती लबाड हो म्हणली. लबाडाची साक्ष भरू नये कधीच भरी जाऊ नये बरं काय. पण आपण पैसे दिले की भरतो की नाही भाऊ. कोण साक्ष देतो खऱ्या कोण का पैसा कोण हाय नाही तर चालू लबाड बोलतेच माणसं केवढा लबाड. आणि केवढा गाय आले ईश्वरूपाला सांगू लागले ब्रह्मदेव म्हणले तुमच्या मुकुटाचा पत्ता लावून आलो. माझ्या मुकुटाचा पत्ता लागला. हो कोण म्हणलं कोण साक्षीदार केवढा. ठीक आहे होय गो माते हो म्हणली यानं तुमचा मुकुट पाहिला. मूर्ख कोणी केली लबाड बोलतीस तू ओ खाशील तोंडा तुला कोणी वंदना करणार नाही कोण असा शाप महादेवाला दिला गोमाते. केवढ्याला सांगितलं लबाड बोलतोय म्हणजे बेटा तुझं फुल इतकं सुगंधी आहे पण माझ्या पूजेला चालणार नाही. म्हणून महादेवाच्या पूजेला केवढा नाही चालत पण महादेवाला केवढा फुल व्हायचं नाही शास्त्रात वर्णनच नाही. ते केवढा फुल व्हायचं निश्चित महादेवाच्या पूजेला निश्चित शाप देऊन टाकला देवाला. आणि ब्रह्मदेवाला तुझं मुंडकं तुटून म्हणजे माझ्या लागणार तोडलं मुंडकं पुन्हा महादेवाला विश्वर मुंडकं तोडलं होतं असं वर्णन आहे. लक्षात आलं तेवढा शाप. आणि सीतामाईचा एक शाप आहे. पिंडदान दिले दशरथ राजा घेऊन गेले तिथं वर्णन झालेलं ती काही गया तीर्थावर तिथं गाईला साक्षीला ठेवलं होतं. ती काही सीते देखत म्हणजे गाई देखत दशरथ राजा आले पिंडदान घेऊन म्हणजे जेवण करून सीतेचं गेले. रामाला साक्षी पाहिजे होती. सीतामाई म्हणली होती राम म्हणली होती साक्षीदार कोणी सांग. गंगेला विचारलो त्या गंगेला तिने साक्षी दिली नाही. ती पालका व्हायचा शाप झाला तिला. गोमाता होती गोमातेला विचारलं तर ती बोलली नाही. मग सीतामाईने निश्चित केला म्हणली तू तोंडा नरक खाशी तू कोणी वंदना करणार मागून पाया पडते तू. तिला दुमार शाप झाला म्हणला गाईला. आणि वटवृक्षाला विचारलं होतं तिथल्या आहे वडाच त्याला विचारलं होतं ती मतदेनं साक्षी दिली होती. सीतामाईने जीव घातलं दशरथ महाराजाला. दशरथ महाराज परत गेले. रामा ही सत्य गोष्ट आहे. आता पिंडदान करण्याची गरज तुम्हाला सुनून केलं काय बाप नवरा म्हणजे तिच्या नवऱ्याने केलं. तुम्ही उपस्थित नसतोय. गडबड झाली 12 वाजले होते त्यांना भूक लागली होती महाराज येऊन गेले. कोणी सांगितले घोटराज. घोटराजाला वरदान दिलं सीतामाईनं की तुझ्या खाली म्हणजे विष्णू परमात्म्याच्या पायावर हातावर पिंडाची पूजा करून एक पिंड पदावरी तिला फुले करी वर्णन आहे जरी असं पिंडदान करतील आणि जर वडाखाली नाही पिंडाची पूजा करतील तर ते पिंडदान निरर्थक होईल. म्हणजे तिसरा मान मिळाला कोणला वडाच्या झाडाला. म्हणून आता बी त्या देवाच्या हातावर पिंडदान द्यायचं. पायावर पूजा करून हातावर देतोच ना तुम्ही बघितलं ना तुम्ही केले ना. पुन्हा वडाच्या झाडाखाली ठेवावं लागतंय असं हे असं म्हणजे अशी गाय फक्त तोंडाकडून अपवित्र त्याच्यामुळे ठरली. वास्तविक मागून ती आणि 33 कोटी देव तिच्या अंगावर आणि तिची उत्पत्ती बी घोड्याची उत्पत्ती बी समुद्रातून झालेली आहे. कुठून समुद्रातून जन्मले ते दोन्ही प्राणी. तुम्ही वाचा लक्ष्मी कौसुव पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा हे मंगळाष्टक आहे ना त्याच्यामध्ये 14 रत्नाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये कोणी घेतले कसे उत्पन्न झाले ते सगळं थोडं वर्णन थोडक्यात केले. तर त्यापैकी आपल्या पुराणामध्ये कथा आहे. समुद्राचं मंथन ज्या वेळेला केलं त्यावेळेला दारू त्याच्यातूनच निघाली. काय वारुली विष अमृत शंख अमृत हे आणखीन तुमची गाय कौस्तुभ पारिजातक हे सगळं ऐरावत हाती आणि उच्चेश्वर बागोला हे सगळे तिथून निघाले. लक्ष्मी हो लक्ष्मी तर निघाली. लक्ष्मीचं पहिलं नाव येते 14 रत्न नाही 14. त्यापैकी गाय आणि घोडा तिथूनच जन्मले. आणि घोडा एवढा निषिद्ध आहे असं मात्र नाही. निषिद्ध नाही बरं निषिद्ध नाही. गाढव निषिद्ध थोडं पण घोड निषिद्ध नाही. पण घोड्याच्या सेवेत पुण्य संपादन होत नाही. रजोगुण वाढतो आणि रजोगुणाचं फळ पुण्य नाही. तमोगुणाचं फळ पाप आहे. रजोगुणाचं फळ पुण्य होतच नाही. ते पापात्मक पुण्य होते. लक्षात आलं. निखिल पाप तमोगुणानं होत आहे. पापात्मक पुण्य रजोगुणानं होत आहे आणि बरं काय आणि पुण्य होत आहे सत्वगुणानं आणि पुण्यात्मक पुण्य निर्गुणानं होते असा त्याचा. म्हणून सत्वगुण तुम्हाला वाढवायचा असेल जर तर
तर कोणाची सेवा ग्राह्य? गायीची. पण आपण गायीची जे कोणी बदबदा मारी, गाईला मारतो आणि घोड्याची चाकरी. महाराज गायीच्या सेवेपेक्षा कष्ट घोड्याच्या सेवेला जास्त आहे. आणि काम म्हणतात तर फक्त महत्वाचं काम एखादं करता येते, गोळी बसून जायचं. पण दुसरं फल काय मिळते घोड्यापासून? काय घोड्यापासून फल मिळते सांगा? गायीच्या शेणा इतकं जमीन पिकवायला जिल्लीदार कामातून आहे. मला माहिती आहे ना, घोडमे जिल्लीदार आमचे वडील म्हणत होते नेवत्या कुंभाराला काय म्हणू नको, त्याच्यातले पिकत नाही त्या घोड्यानं. आणि त्या कुंभाराला गाडी घालायला कुंभाराला लागते की लिप. आमचा लेकोटचा कुंभार नेत होता म्हणून लेकोटचा कुंभार आमच्या घोड्याची लिप नेतो. त्याची लिपीला गाडीच्या मातीला उपयोगाला येते. त्याचं ठोकर असते, चोतरा. असं गाईचं शेण प्युअर असतं, ते तसं नसतं. गाईचं पहिला शेण चांगलं असतंय, याचं शेण लय म्हणजे त्याचा रवंथ करीत नाही ना, त्याला दोन्ही कोण जाते, खालीवरी जाते, त्यामुळे कचकच तोडून खाते. आणि तसंच मग ते पोटात मग ते हे करत नाही रवंथ. आणि हे बैल म्हशी काय करतात, खात्यात पुन्हा परत आणून त्याला बारीक करून पुन्हा घेतात, रवंथ करतात. आपण रोट म्हणतो ना, रोट. रवंथ म्हणजे रोट करतात त्या, आणि रोंथ करून पहिलं मधातला घास त्याच्यावर येते बरं काय गळ्या वाटत. ती ईश्वर योजना आहे, ती ईश्वर योजना मनाने येते भाई. पुन्हा येते चावत्यात 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 पुन्हा आणखीन वापरतात. म्हणजे बारीक बारीक होते, त्याच्यामुळे त्यांची संडास चांगली होती. आणि ह्या घोड्याची संडास तसंच खाल्ल्यामुळं जरा स्वतः होती, फरक आहे. म्हणून ते कुंभाराला काहीतरी उपयोगाला येते की मातीला ती गाडी घ्यायला, त्यामुळे ते नेत होता. मग मला वाटत होतं शेण चाललं, खत चालला ना, कपडं भर. हा, मला लहानपणी कळत होतं का नव्हतं कळत? या त्याला कळत होतं. वडील म्हणायचे जावडी त्याला उपयोगाला येते, तेवढा लई खत मान करीत नाही, खता मान करते गाईचा, हे शेणाला मान करते, त्याचा लई मान करीत असतो. आणि म्हणून घोड्याच्या पासून फायदा विशेष काही नाही, फक्त बसणं फायदा येऊ. पण सेवा मात्र लय, घोड्याला लय कष्ट आहेत मला, लय सांभाळावं लागतंय, लय बेदार. फक्त इतकंच आहे, श्रीरामदादाकडे घोडा मोठा असतंय ना, पैनव ना, अरे खरं तू याकडे पाहिजे या वाटणार पैसे वाढतो दादा नाही पैसे वाले, आता एवढे हे पैसे वाढ पुढे म्हणजे जितके माधुरी झाली आहे त्याच्याकडे काय होते पहिले घोडे. 2 नंबरचा पैसा जास्त झाला की म्हणजे घोडं हे काय कर असं करायचे. पण महाराज घोड्याचे अरे गाय समुद्रातून निघाली आणि तिचं नाव आहे कामधेनू. काय नाव आहे? कामधेनू. हो, कामधेनू. आणि तिची वंशज सगळे आहे गाई, तिच्यात पासून म्हणजे एक गाई पासून अनेक गाई. हो, पुढे पुढे कृष्ण परमात्म्यानं सेवा केली कोणाची? गायची. आणि कृष्ण परमात्म्याच्या वंशातल्या गायीच्या वंशातल्या गायी आता बी आहेत तिकडं गुजरात उत्तर प्रदेशात. ते म्हणतेच मग ते राजस्थान त्या कृष्णाच्या वंशातल्या आणि त्या असणार ना महाराज. म्हणजे भगवंताना वळलेल्या गायीच्या गायी गायीच्या गायी गायीच्या गायी वंश नसतं वंश. आणि त्याचा वंश नाही का देवाचा अजून? हे जातो कुठले म्हणजे तुम्हाला आठवण नाही तुमच्या पूर्वजाची? काय बाळ तुम्ही काय भक्ती करता का कृष्णाची? किती बघायला पाहिजे तुम्ही. हे विठ्ठल आपला पूर्वज आहे रे, याची सेवा करते. विठ्ठल मंदिर आहे काय करायला? हे विठ्ठल आपला पूर्वज आहे, याची सेवा करीत जा. नाही कृष्णच विठ्ठल आहे ना, विठ्ठल म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे विठ्ठल आपला पूर्वज आहे रे. हे बरोबर आहे ना. यादव तिथूनच उत्पन्न झाले, यादव जाधव यादव जाधव आतरी गोत्री आहे, आतरी गोत्री माणूस तिथून उत्पन्न झाले. म्हणून आणि ते विचार आणि त्या वंशाची परंपरेनं लोक असणार की नाही? आपण कोणातरी वंशात बुडमुळ असतच की नाही? कळलं का? कारण काय कारणाशिवाय कार्य नाही ना. तशा गायीचा वंश सुद्धा भगवंताच्या आहे, असं नाही असं नाही. आणि देवानं सेवा केली गायीची ओतप्रोत, भगवंतानं खूप सेवा केली. आणि गाय चांगली म्हणून सेवा करून तुम्हाला शिक्षण लावण्यासाठी सेवा. गायीची ब्राह्मणाची सेवा. गोर ब्राह्मण हितायचे. गाय आणि ब्राह्मण सांभाळण्यासाठी देवानं कृष्णपासून अवतार धारण केला. आणि अवतार धारण करून राम अवतारा सेवा गायीची घडली नाही, ब्राह्मणाची तेवढी घडली नाही. म्हणून कृष्ण अवतारामध्ये गायीची सेवा करण्यासाठी ज्यावेळेला राम अवतारा शेवटी रामायणामध्ये वर्णन उत्तरकांडाच्या शेवटच्या अध्यायातून तुम्ही बघा वर्णन काय आहे ते. हो,
तिथं वरदान दिलंय. भगवंताने यज्ञामध्ये दररोज एक सीता सोन्याची दान केली. ती पुढे कृष्ण अवतारात आणि ज्यावेळा वानरांना वरदान देऊ लागले त्यावेळा वानर म्हणू लागले, वानर मागा काय? ते वानर म्हणले काय नाही, पुढे दही भात खाव तुझ्या संगती, असा आमचा मानस आहे. म्हणजे आम्ही गोपाळ होणार. ते म्हणजे मी कृष्ण होतो आणि तुम्हाला आपण दही भात खाला आणि नदीच्या काठावर गायला तिकडे करू, असं जबान देऊ लागले ते देवायला. 33 कोटी देवच वानर. आणि पुढे यादव कोण झाले? यादव समग्र व्हाले तुम्ही. म्हणजे अवतारात मालच्या अवतारातले तो पुढे आहेत ना. मग त्यावेळेला सीतामाय हसू लागल्या. त्या म्हणल्या काय त्यात आनंद असेल प्रभूला, देवाला काय आनंद आहे त्यात? ते पुढच्या अवतारात गाई वळायची, पण गाई वळण्यात आनंद होता देवाला. लय बालपणी गाई वळल्या बघ कृष्ण परमात्म्याने. हो, अशी गायीची सेवा केली. गायीची सेवा चांगली असते. आणि कामधेनू जी गाय समुद्रातून जन्मली आणि त्या कामधेनूची लेख होती नंदिनी. कोणती? नंदिनी. आणि ती वशिष्ठ महाराजांकडे होती. नंदिनी नावाची गाय त्या कामधेनूची लेख आहे आणि ती वशिष्ठ महाराजांकडे. हो, आणि ती चोरली होती म्हणून तर अष्टवसुला शाप झाला. आणि एका वसुला सांगितलं होतं 100 वर्ष तुला राहावंच लागलं म्हणून तेव्हा ते भीष्माची आई वशिष्ठाची गाय चोरली होती. कोणी? अष्टवसुली. असं वर्णन आलेले महाभारतामध्ये. अष्टवसुली वशिष्ठाची गाय चोरली नंदिनी आणि 8 जण घेऊन निघाले. 33 कोटी देवापैकी 33 देव आहेत ना. 11 रुद्र, द्वादश आदित्य, अष्टवसु आणि प्रजापती 1, 2, 3 आणि हे असे मिळून 33 आहे देव. किती? सगळे 33 देव आहेत. त्याला 33 कोटी केलं. मुख्य देवाचा 33 आहे. हे नाही भाऊ, पण तुम्ही किती म्हणतात? कोणते कोणते? काय आम्ही 33 सांगितले, तुम्ही 33 वर 1 कोट वाढविला. तुम्ही 99,999 पुन्हा इतका आकडा कोणते काय एका आकड्या मागे वाढविला. त्याचे नाव सांगा बरं. मग काय सांगता येईल तुम्हाला? देव जे का 33 कोटी हे की नाही असं वर्णन आहे. महाराज अष्टवसू त्यापैकी आहे. त्या अष्टवसूंनी गाय सोडली. वशिष्ठाला कळालं. वशिष्ठ ऋषी गेले. ती गाय धरली आणि अष्टवसूला मूर्ख माझी गाय चोरून येतात. तुम्हाला देवलोकात राहायचा अधिकार नाही. तुम्ही मनुष्य येऊन जाल आणि मनुष्य जन्म घ्या. बसलो 8 वसुला शाप झाल्यावर ते खर्च कापू लागले. तुम्ही चुकलं महाराजांचं आमचं, आम्ही पाया पडतो पोषू शकतो. ते म्हणले 7 पैकी माझी गाय ज्यानं सोडली दीव नावाचा वसू येतो. काय? दीव. दीव वसून माझ्या गायचं बिल्ड सोडलं मी करतो. त्याला मात्र 100 वर्ष मनुष्य जन्मात राहावंच लागलं. आणि बाकीच्या 7 जणांचा जन्म घेणं लगेच उद्धार होणं, म्हणजे जन्म घेणं मारणं, असं तुम्हाला मी मुक्त करतो. म्हणजे गंगामाई तुम्हाला फेकून देईल ना. ते भीष्माच्या अगोदरचे 7 पोरं दंतनूचे ते 8 वसू होते. गंगेत टाकायचं मारायचं मेल. आणि गंगेला म्हणली होती ते वसू आम्हाला तुझ्या पोटी जन्म घे दे आणि आम्हाला जन्म द्या मारून टाक. म्हणून गंगामाई म्हणली होती त्या शंतनूला मी कसे वागले काही म्हणता येणार नाही म्हणून पोरग झाले की मारित होती. त्या वसूला मुक्त करीत होती. ते 7 मुक्त केले आणि 8वा देव नावाचा वसू भीष्म ते राहिला. हे एक. आणि दुसरं आहे वशिष्ठाची त्याच्यापूर्वी म्हणजे या वसूच्या अगोदरही विश्वामित्र ऋषी आहेत जंगलात आले होते. विश्वामित्र ऋषी नव्हते, पहिले राजा होते. विश्वामित्र खानदानीनं ब्राह्मण नाही, क्षत्रिय. लक्षात आला की नाही भाऊ? पण माणूस जातीनं ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतल्यानं ब्राह्मण होत नाही ही कल्पना आणखीन तुमच्या डोसक्यात घुसलेली निघालेली नाही. निघाली. तुम्ही धनगराचं पोरग ब्राह्मणासारखं वागत असेल तर त्याला ब्राह्मण म्हणता का? धनगरच म्हणतात ना, बरोबर आहे की नाही? आणि ब्राह्मणाचं पोरग डोसे दारू पिवळा काय म्हणतात? म्हणजे मूर्खपणा आहे का कानपणा आहे तुमचा? तुम्हीच सांगा. हा मूर्खपणा आहे की नाही?
त्याच्या काय पाया पडावा पिधारे दारू पिते हे करते धाग्यावर जाते काही करते मोकार वागते त्याला काही येईना तर त्याच्या काय पाया पडायचं हे सुधर आहे ना सुधर धाग्या जाणार माणूस सुधरे का ब्राह्मण सुधरे घेऊ त्याचं काय वर्णन करावं काय त्याचं दर्शन घ्यावं त्याच्या हाताने काय अभिषेक करावं काय कळावं की नाही आणि एखादा धनगर समाजात जन्मलं पोरग विद्वान झालं आणि पुन्हा ब्राह्मणासारखं वागू लागलं म्हणून तर ब्राह्मण त्यालाच म्हणतात महाराज ब्राह्मणशी विजानता हो ठीक आहे अरे ज्ञात्यालाच ब्राह्मण म्हणलेत ना बघू की यावानर्थोद पाने सर्वत संप्रोदोदके तावन सर्वेषु वेदेषु ब्राह्मणशी विजानता इथं बरोबर विद्वानाला ब्राह्मण म्हणले इथं ब्राह्मण कोणाला म्हणले तर मग तो विद्वान कोणासाठी ह्याचा विचार केला का तिथं नाही भगवंतानं पण लोकांचे डोसकच खूप आहे आता त्या लोकांचे डोसकं सुधरत नाही सुधरून घेतच नाही हे लोक असं वागल्यावर सुधारणा बरीच समाजाची पण नाही ना नरकाला जायचंय ना आपल्याला नरकाला जायचंय कोणाच्या नादी लागून हांगड ही होतीये ब्राह्मण जातीनं होतच नसते ब्राह्मण स्थितीनं होतात कशानं होत आहे स्थितीनं मोतीराम महाराज ब्राह्मण होते रंगनाथगुरुजी कोमटे होते जातीनं पण कोण होते ते ब्राह्मण दोंडाबुवा देगलूरकर घेत होते तर कोण हे दोंडा महाराज ब्राह्मण होते ना पहिल्या काळात देगलूरकर विद्वान होते ना करू नये विश्वामित्र मी सांगू लागलो जातीला क्षत्रिय पहिला मुळात त्याच्या बापाचं नाव काय रे कोणी सांगेल का गादी त्याचं नाव गादी जय विश्वामित्र आणि बापाचं नाव आहे गादी काय गादी नाव होता राजा होता गादी आणि त्याचा पोरगा विश्वामित्र राजाचा पोरगा आहे विश्वामित्र राज आहे राजा आहे मुळात राजाच आहे आणि क्षत्रिय धनुर्विद्यात प्रवीण त्याच्या इतकी धनुर्विद्या कोणालाच नाही आहेत परशुरामाला त्यानं शिकविली आहे आणि रामप्रभूला त्यानं शिकविली आहे धनुर्वेदाचा कर्ता मानतात कोणला उपवेदन धनुर्वेद त्याचा कर्ता कोण मानतात गायत्री मंत्राचा कर्ता पुरस्कर्ता कोण मानतात विश्वामित्र गायत्री मंत्र जोर देऊन अंमलात कोणी आणला पहिला छोटा त्याच्याबद्दल वाद नाही पण अंमलात आणायला कोण काम कारणीभूत आहे विश्वामित्र म्हणून विश्वामित्र मोंडी वंदन करताना हे ब्राह्मण समाज मोंडी वंदन करतो यावेळेला बडोर करूयात मंगलम ते गाय मानावं लागते कोणाला विश्वामित्र परशुरामाला नाही विश्वामित्राची पूजा करावी लागते बघा तो मुळात क्षत्रिय आहे पण मुंज करताना बटोर करूयात मंगल म्हणून विश्वामित्राची पूजा गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्र दिल्याशिवाय मुंज होत नाही ना गायत्री मंत्र म्हणल्याशिवाय जानव कुठे घालता येते जानव घालायला गायत्री मंत्र उच्चार करून घ्यावा लागतो ना आणि त्या गायत्रीचा पुरस्कार तो ऋषी आहे म्हणून ब्राह्मण समाज किंवा कोणी असो जानव घालायचं असं विश्वामित्राला मानावं आता होते कोण आली पहिले राजा होते आणि शिकार करायला जंगलात गेले राजा म्हणजे शिकार करते की हरणं मारणं काय वाघ मारणं सिंह मारणं या निमित्तानं विश्वामित्र आपल्या सैन्याला घेऊन गेले चतुरंग प्रकारचं सैन्य घेऊन गेले जंगलात त्या वशिष्ठाचा आश्रम होता त्या वशिष्ठाच्या आश्रमात नंदिनी गाय होती आणि नंदिनी गायचा गुणधर्म फार श्रेष्ठ होता इच्छित वस्तू देत होती हे विश्वामित्राला माहित होत ती नंदिनी गाय ती गाय तेवढी विश्वामित्राला मागू लागली वशिष्ठाला मला एवढी गाय वशिष्ठ महाराज ब्राह्मण म्हणजे शांत असते कारण काय क्षमोदम तपस्सौत्यम शांती राजयोमेव ज्ञान विज्ञान असते की ब्रह्म कर्म स्वभाव हे 9 गुण ज्याच्यापाशी तो ब्राह्मण मग कोण्या जाती जन्म द्या आता ते मुळातच ब्राह्मण आहे त्याच्याकडे शांती ते म्हणले राजा हे गाभीश तुम्ही आमची गाय म्हणून पण सोडा म्हणले थोडा गाय सोडली ती गाय आहे ती रडू लागली गाय अंबरडी पडू लागली का विश्वामित्राचा तिचा प्रेम आहे ना हा म्हणून तिला नग वाटलं विश्वामित्राकडे त्या वशिष्ठ टाकून जायला आता ते म्हणजे बाई काय करावं हे राजा ऐका नाही झटपणा करायला आणि तुला घेऊन चाललाय आता मी काय करू त्याच्यानं युद्ध करायला माझी ताकद नाही असे पण शेवटी आडवाडवी करू लागले घेतला धनुष्य बाण कोणी
वशिष्ठाने विचार केला, आता याचे बाण यायले, याच्या बाणाचं निवारण तर करावंच लागेल, नाही तर मला मारून टाकते. महाराज एक गवताची काळी घेतली, एक गवत, आणि एक गवताची, आता ते तर धनुर्वेदाचा मूर्तिमंत पुतळा आहे. कोण? विश्वास. एवढा धनुर्वेद त्याच्याकडे ट्रेन आहे. कोणते अस्त्र, कोणते अस्त्र कोणाकडे? बरं काय म्हणजे गवताची गाडी मंथरली आणि त्याची किती अस्त्र येऊ लागले. मग शेकड्यांशी अस्त्र, नाना प्रकारचे पर्जन्य अस्त्र, कोणते अस्त्र, कोणते अस्त्र ते टाकायला ते काळी एवढं सामर्थ्य की सगळे अस्त्र बलहत करून निवारण करून एकही अस्त्र लागलं नाही. कोणला? वशिष्ठाला काही सोडलं नाही त्याच्यावर, त्याला मारावं या हेतून सोडलं नाही, पण त्याची बाण येतील किंवा त्याचे अस्त्र येतील ती निवारण व्हावे, मी करावे, मी वाचावं अशा अपेक्षेनं गवताची काळी मंतरली आणि त्याची जेवढी अस्त्र आहेत तेवढे निरर्थक करून टाकले. वशिष्ठातली पावर सांगायचो बरं काय भाऊ. आणि मग मात्र विश्वामित्र चिडला, ते म्हणला कुछ कामी क्षत्रिय बळ. ब्राह्मणाचं तेज खरं श्रेष्ठ आहे, क्षत्रियाचं तेज निरर्थक आहे. म्हणून तिथं श्लोक उच्चारला कोणी विश्वामित्रानं, विश्वामित्राच्या मुखातून, हो धिक बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजोही बलम बलम. काय एक दर्भ अस्त्र आहे ना, आणि सर्व अस्त्र हरण दिले. एका गवताच्या काळीनं माझे सर्व अस्त्र हरण केले, एका गवताच्या काळीनं माझे सर्व अस्त्र निरर्थक करून टाकले. धिक बलम क्षत्रिय बलम म्हणजे क्षत्रियाच्या बळाला काय असो, धिक्कार असो. खरं तर ब्रह्म तेजोही बलम बलम म्हणजे सगळ्यात बळ कोणतं मोठं आहे? ब्रह्म तेजाचं बळ मोठं आहे. आणि इथून पुढे मी ब्राह्मण म्हणून घे, पण क्षत्रिय राहणार नाही. मला ती पोस्ट आवडली. कोणला? विश्वामित्राला, विनायक भाऊ. आणि मग तिथून पुढे तपश्चर्या करायला लागला महाराज. 10,000 वर्ष तपश्चर्या, 20,000 वर्ष तपश्चर्या. त्याच्या एका तपी कोण आहे? कोण आहेत का? आणि तपश्चर्या करून स्वतः ब्राह्मणच म्हणून घेतलंही नाही भाऊ. असं तुम्ही वागल्या ब्राह्मण होणार नाही काही नाही भाऊ. म्हणला एका वशिष्ठ ऋषीनं कवताच्या काळीनं माझ्या अस्त्र हरविले ना, मी बी वशिष्ठासारखा अधिकार प्राप्त करेल आणि ब्राह्मण होईल असा म्हणला. मनाव धरलं, गायत्री मंत्राचा पुरस्कर्ता ठरला, पुन्हा तपश्चर्या केली लाखो वर्ष आणि ब्रह्म ऋषी म्हणून घेत. राज ऋषी सुद्धा याला म्हणत नव्हते बोलत, आता ब्रह्म ऋषी म्हणून मान मिळाला. असे विश्वामित्र ब्राह्मण म्हणून. आता आपण ब्राह्मणात गणती आणि नाथ महाराज म्हणले ना, एकनाथ महाराज त्याचा गोत्रच येते. एकनाथ महाराज वंशात त्या जन्मले. कोणाच्या? विश्वामित्राच्या वंशात जन्मले एकनाथ महाराज पैठणकर. म्हणून पैठणकराच्या काही करांनी आणि त्या भागवतामध्ये वंदना करत असताना वंदना केली ना, त्यावेळेला त्यांनी अशी वंदना केली, काय जन्मलो ज्याच्या गोत्रा तर नमन त्या विश्वामित्रा. कवी वंदना, संत वंदना करतात मी ग्रंथाच्या पूर्वी. ती वंदना करताना ज्याच्या गोत्रात मी जन्मलो त्या विश्वामित्र ऋषीला माझा, बघा विश्वामित्र ब्राह्मण झाला आणि त्या वंशाचे ब्राह्मण खानदान कोणती? पैठणची एकनाथ महाराज. आता काय मानता की नाही ब्राह्मण? असे ब्राह्मण ठरवून घेतले नाही भाऊ. तुम्ही आम्ही सुद्धा ब्राह्मण होतो तेव्हा तशा तत्वानं वागल्या. तुम्ही आम्ही ब्राह्मण आहे. धनगराचा भरत सुद्धा ब्राह्मण होते, पण तसं भरताना वागायला पाहिजे. लक्षात आलं की नाही? म्हणून गायीच्या सेवेमध्ये पुण्य उत्पन्न होते, घोड्याच्या सेवेमध्ये पाप होत नाही पण पुण्य उत्पन्न होत नाही. आणि मेंढ्या वळण्याच्या सेवेत, शेळ्या वळण्याच्या सेवेत पाप होते. मेंढ्याची शेळ्याची सेवा केल्यावर काय होते? काहून पाप होते? मेंढ्या काही इतक्या वाईटच आहेत, शेळ्या वाईटच आहेत, कोंबडे वाईट आहेत का? आणि कोंबड काय, कावळा काय, होलं काय, पक्षी ते विचार. पण ते निषिद्ध का तुम्ही मानला तर त्याला कापतात. लक्षात आलं? नाही तर त्याला काय विटाळ का? पाखराला पाखरू त्याला काय विचारायला? शेळी पशु आहे, पण तिच्यापासून पाप का होत? सांभाळतात. बरं काय
आणि मग त्याला शेवटी कापतात कापायचे येतात. मग तुकाराम महाराज म्हणले काय हे का अभंग आहे का? खाटकाचा दृष्टांत दिलाय. तुका म्हणे पाहो कैसे पाहो आणि बोकड मोहदरी खाटकाचा असं वर्णन आहे काय? हा बोकड हा त्याला पाळावं त्या बोकडाला त्याला चारा पाणी करते कोण? खाटकाळ. आणि ते त्याच्या माग माग लेकरापेक्षा आणि जनावराला लाड केलं जनावर आपल्या जवळ येते कोणतं बी येते ना येते ना. मग इतका लाड करते ती आता भरताना किती पिल्याला लाड केला होता त्या मेल्याचा नाही बरं हा चारा आणून टाकणं हे करणं. मग ते तू आल्यावर पुन्हा जमवणं हे करणं आणि त्याला वाटत आहे का की आपला मालक पुन्हा आपल्याला कापीन म्हणून. आणि पुन्हा आहे त्याला मालक काय करत आहे त्या टेम्पो भरून का पाहिजे ते पाप झालं का पुण्य झालं? म्हणजे मेंढ्या सांभाळण्यात हेतूमुळं स्वार्थामुळं पाप. मेंढ्याच्या शिवे शेळ्याच्या शिवे ते पाप भरते. माझ्या संगतीत आलं आणि माझ्या संगतीत आल्यावर मी म्हटलं एवढा धंदा करू. आता मी पोरड्याला पोरग ते बाळू नावाचं ते सोडायला होतं ते बाळू मागून आता ना बाळू बाळू याला उशीर टाकायला ते भाविक आहे मंदारी समाजाचा ती शेळ्यावर त्याला कबूल देईल त्या दिवशी. महाराज मला तुम्ही गेला तरी कातवले आता आम्ही ठरवून टाकले म्हणतात शेळ्या कोणी मोडून टाकायच्या. मेल बाळू मोडच नाही मत आहे पोट्या पोट भरणाचा काट्या भरून खाव कोणाच्या नोकरी कर शेळ्यावरून जाऊ नको तो जाईल माणूस. शेळ्यावरून जगणं चांगलं नाही. ते काय ते पिले कापण्यात येते ते पैसे खवरात ते कापण्यात ते खाटला दिलेले पैसे आपल्याला खाव्यात आणि ते नाही भोगा. कीर्तन भजन तू कीर्तन आपला भजन ऐकत आहे चांगलं घाले माळाय गळ्या आणि ते असा थांबला तो जरी खात नसलास कापीत नसलास तरी खाटकाला युक्तोच ना ते पाप होते. ते पुढी बंद करणार आहे त्याने कबूल दिली का पुढी बंद प्रोत्साहन त्याला नको काय नको आणि पोरगे लागलं मला नोकरीला नाही जमलं पाप होते. महाराज हे वळण्यात पाप होते ह्या सेवेत पाप होते. म्हशीच्या सेवेत पाप होत नाही पण पुण्य उत्पन्न होत नाही. घोड्याच्या सेवेत पाप होत नाही पण पुण्य उत्पन्न होत नाही. आणि गायीच्या सेवेमध्ये एक तर फलही मिळते दृष्ट आणि पुण्य अदृष्टही फल मिळते. त्या धुरतीनं जर सेवा केली वा गाय दुधासारखी नाही सांडोळी दुधाची टकळी गोवारी काम गाव बरं काय गोवारी ग्राम धेनुवेन टाळी आहे ना. हो दुधाची अपेक्षा का केला नाही. तू का म्हणे गुरे राखोली गोवारी माझे म्हणे परिलाभ नाही. अशा निर्लोभ चित्तानं जो गुराखी गायीची सेवा करतो त्या गुराख्याला जन्मभर जर गायी वळल्या तर कधी दुखणं होणं येणार. आशीर्वाद लागतो कोणला मग पगार घेतली त्यानं मालका कोण जेवारी हे पोटाला घ्यावं लागल ना. आणि गायी वळल्या आणि त्यांनी सेवा केली कशी आमच्या धोंड्यावनी आमचा गुरुची धोंड्या वा वा लय गायला जपत होता. हा स्वतः त्या काही कोणाच्या गाय उपाशी येतच नव्हत्या. माझ्याकडे घराने येत होते नवनाथ सारखी महाराज तुमच्या धोंड्यानं आमच्या शेतात माझा गाय सोडल्या सांगून घ्याव का बाबा मला बेकार वाटायचं. धोंडीवाला संध्याकाळी धोंडीबा त्या नवनाथ काळ्याच्या काहून गाय घातल्या अरे ते भांडायला तर मला बाबा असं करू ते हात जोडतो मध्ये जनावर तू उपाशी उलशी घरावर नाही हो फार उपाशी होते म्हणून एक वादा वाटायला हो आपले थोडे होते बघा आमचं आमचा तर त्याचं काय नाही हो ते त्याला म्हणून कवा यायचं होतं इकडं म्हणून मी तिथं वादा वाटायला. पण शाक खायचा पण गाई जगूनच आणायचं म्हणूनच धोंड्या किती वर्ष टिवटिवी होता तवापासून तसाच दिसत होता. त्याला कधी ताप आली नाही धनकूट नाही काही रोग नाही जन्मावर गाई चोरल्या. आमच्या मला फक्त आठवण करा. हा म्हणून शास्त्रानं लग्नाचं मुहूर्त गोरज चांगलं सांगितलं. आपल्या लग्नात 2 मुहूर्त आहेत अभिजित आणि गोरज. हो लग्न करतात ना आपण त्याची थोडा विचार उद्या करू. पण अशी गायीची महती आहे आणि अशा गायीला तुम्ही बदबदा मारू नाही. पण आपण मारतो पामरे
गाईशी कोणी बदबदा मारी, गोरे भोळ्याची चाकरी गोड लागे. आपण पामर असल्यामुळे असं वागतो, पण गाईचं महत्व आहे. गाईला सांगा उद्या बघू, पुन्हा तिसऱ्या जन्माचा विचार करू.